लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन. आपल्या मराठीमध्ये ना एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारे. आणि हेच प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला देवाने तारलं पाहिजे, संकटामधून आपल्याला देवाने बाहेर काढलं पाहिजे. यासाठी प्रत्येक जण मनोभावे देवाची पूजा अर्चा करत असतो, त्याचं दर्शन घेत असतो. अनेक महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राच्या बाहेरचे, देशातील कानाकोपऱ्यामधील किंवा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेले भक्तगण आपल्या लाडक्या देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी त्या मंदिरामध्ये जात असतात, त्या देवस्थानामध्ये जात असतात. अशातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज देवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत या हेतूने अनेक भक्तगण सध्या देवदर्शनाला जात असल्याचं आपण पाहतोय. काही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहेत, काही शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जात आहेत, तर काही जण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात आहेत. पण आज तिरुपती बालाजीच्या देवस्थानामध्ये जो प्रकार घडलाय त्याने सर्वांचंच मन हेलावून टाकलं. ती घटना काय आहे, ती घटना कशी घडली, याबद्दलच आपण आजच्या भागामध्ये बोलणार. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगुण आणि तुम्ही पाहताय UIS मीडियाचा स्पॉटलाइट थिंक हा कार्यक्रम. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आणि जगभरात ज्या देवस्थानाची ख्याती आहे असं तिरुपती बालाजीचं देवस्थान. ह्या तिरुपती बालाजीसाठी हजारो लाखो भक्त दररोज जात असतात, बालाजीचं दर्शन घेतात. अशातच नववर्षाच्या सुरुवातीलाच आता नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये वैकुंठ द्वार दर्शनासाठी हजारो भाविक भक्तगण बालाजीच्या दर्शनासाठी गेले. त्या ठिकाणी पास घेत असताना चेंगराचेंगरी झाली, एकच आरडाओरड झाला, एकच धावपळ झाली आणि त्यामध्ये तब्बल 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना अतिशय मन हेलावून टाकणारी आहे. ही घटना कशी घडली याबद्दल आपण आता सविस्तर जाणून घेऊया. तिरुपती देवस्थान मध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 8 जानेवारी रोजीच्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना दर्शनासाठीचे टोकन वितरित करण्यात येणार होतं. तिरुपती देवस्थान समितीने 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या 3 दिवसांसाठी 1.20 लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी देवस्थानकडून स्वतंत्र काउंटर्सची व्यवस्थाही करण्यात आली. बुधवारी सकाळपासूनच या काउंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचंही दिसून आलंय. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू आणि 30 जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं. दरम्यान एका व्यक्तीला त्याची पत्नी मृत झाल्याचं एका व्हायरल व्हिडिओमधून समजलंय. मंदिराच्या तिकीट काउंटरवर चेंगराचेंगरी झाल्यानंतर काहींना रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती देत म्हटलं की काउंटरवर टोकन घेताना जवळजवळ 60 जण एकमेकांवर पडले गेले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. काही भाविकांनी असा आरोप लावलाय की पोलिसांनी बेशिस्तपणा केला. दुसऱ्या बाजूला तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष BR नायडू यांनी ही घटना कोणताही कट असल्याच्या गोष्टीला नकार दिलाय. नायडू यांनी म्हटलं की चेंगराचेंगरीची घटना ही एक केवळ दुर्घटना होती. चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काही जण बेशुद्धही पडल्याची माहिती मिळाली. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चाही केली आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्याचे आदेश दिले, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील. त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांनीही सदर घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय. मृतांच्या कुटुंबाबाबत माझ्या संवेदना आहेत, तसंच जे जखमी झालेत त्यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना मी करतो, असंही जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलंय. आज जी दुर्दैवी घटना घडली ना, ती घटना पुन्हा कुठेही घडू नये यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, ह्याचा निर्णय
त्या मंदिर समितीने आणि तेथील सरकारने घेणं अत्यंत गरजेचं आहे. तिरुपती बालाजी मंदिर जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामधून तिरुपती बालाजीवरती श्रद्धा असलेले भाविक त्या ठिकाणी येत असतात. असंच महाराष्ट्रामधील शिर्डी साईबाबा यांचं देवस्थान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेले, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेले भक्तगण साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. परंतु अशा प्रकारची दुर्दैवी वेळ कोणत्याही भक्तावरती आणि कोणत्याही देवस्थानाच्या माध्यमातून येऊ नये, यासाठी सर्वांनीच खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुर्तास ज्यांचं निधन झालंय त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पूया. जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत हीच पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. वेळ झाले ह्या आजच्या भागामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू एका नवीन भागात. धन्यवाद.